नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी विषय सामान्य विज्ञान, प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासहित, गुण 50, वेळ 2 तास, विद्यार्थ्याचे नाव, दिनांक, हजेरी क्रमांक, जी काही माहिती असेल ती व्यवस्थित भरायची आहे। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। गुण आहेत 4। या ठिकाणी वर कंसामध्ये पर्याय दिले आहे, त्याचे वाचन करूया। उदासीन, नैसर्गिक, परिरक्षक, पायाभूत, सुवाहक। तर हे पर्याय खालील रिकाम्या जागेमध्ये व्यवस्थित लिहायचे आहे। पहिली रिकामी जागा आहे किंवा पहिलं विधान आहे, मीठ हे रिकामी जागा आहे। उत्तर नैसर्गिक परिरक्षक। दुसरं आहे, उष्णतेचे वहन रिकामी जागा पदार्थामधून होते। उत्तर आहे सुवाहक। उष्णतेचे वहन सुवाहक पदार्थांमधून होते। तिसरं विधान आहे, रिकामी जागा मृदेचा pH 7 असतो। उत्तर उदासीन। उदासीन मृदेचा pH 7 असतो। चौथं विधान आहे, वस्तुमानावर जेवढे रिकामी जागा कार्य करते त्याला वजन असे म्हणतात। उत्तर आहे गुरुत्वबल। वस्तुमानावर जेवढे गुरुत्वबल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, योग्य जोड्या लावा। गुण आहेत 4। अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे। अ गटामध्ये आहे चिनी मृदा, शाडूची मृदा, टेराकोटा मृदा, मुलतानी मृदा। आणि ब गटामध्ये आहे सौंदर्य प्रसाधन, कुंड्या, सजावटीच्या वस्तू, पुतळे, मूर्ती, स्नानगृहातील फरशा किंवा टाक्या। तर यांची योग्य जुळवाजुळव आपल्याला करायची आहे की कोणत्या मृदेपासून नेमकं काय तयार होते ते आपल्या लक्षात येईल। पहिले आहे चिनी मृदा, त्यासमोर लिहायचं आहे स्नानगृहातील फरशा, टाक्या। दुसरा आहे शाडूची मृदा, त्यापासून तयार होते पुतळे, मूर्ती। तिसरा आहे टेराकोटा मृदा, त्यापासून तयार होते कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू। चौथा आहे मुलतानी मृदा, त्यापासून तयार होते सौंदर्य प्रसाधन। अशा प्रकारे आपण या जोड्यांची जुळवाजुळव केली आहे आणि हा प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, वेगळा शब्द ओळखा। या ठिकाणी 2 शब्दांचे गट दिले आहे, त्या गटामधून आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे। 2 गुणासाठी आहे, 2 गट आहेत। तर पहिला शब्दांचा गट आहे लाखीची डाळ, हळद पावडर, विटांची भुकटी, मेटॅनिल येल्लो। यामध्ये वेगळा शब्द आहे हळद पावडर। दुसरा आहे तांबे, चांदी, लाकूड, लोखंड। यामध्ये वेगळा शब्द आहे लाकूड। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। यानंतर प्रश्न दुसरा अ, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहून चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा। 2 गुण आहेत। पहिलं विधान आहे, सर्वच प्राणी स्वयंपोषण करतात व दाखवतात। उत्तर चूक। सर्वच प्राणी परपोषी आहेत। स्वयंपोषी कोण आहे? वनस्पती। प्राणी हे परपोषी असतात, म्हणून हे विधान चूक आहे। दुसरं आहे, प्लास्टिक हे उष्णतेचे दुर्वाहक आहे। उत्तर बरोबर। आता हे विधान बरोबर असल्यामुळे आपल्याला दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही। प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण आहेत 4। पहिला प्रश्न आहे, उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा। उत्तर वहन, अभिसरण, प्रारण हे उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार आहेत। दुसरा प्रश्न आहे, हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यास काय होईल? उत्तर वातावरणाची आर्द्रता वाढून हवामान दमट होईल। तिसरा आहे, विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल? उत्तर घरावर
तडितरक्षक बसवून घेऊ. त्यामुळे आपला विजेपासून स्वतःचा किंवा आपल्या घराचा बचाव होईल. चौथा आहे, पाण्याला वैश्विक द्रावक का म्हटले जाते? उत्तर, पाण्यात जगातील सर्वात जास्त पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. प्रश्न दुसऱ्यामध्ये क आहे, नावे लिहा. त्यासाठी 5 गुण दिले आहे. पहिला आहे, पानांच्या मांडणीचे प्रकार. उत्तर, एकांतरित, वर्तुळाकार, सम्मुख, आवर्ती. दुसरा आहे, पुंकेसराचे भाग. उत्तर, पराग, कोश, वृत्त. तिसरा आहे, खोडावर काटे असणाऱ्या. उत्तर, निवडुंग, करवंद, काटेश्वरी. निवडुंग, करवंद, काटेशौरी. चौथा आहे, रात्री पाणी मिटणाऱ्या. उत्तर, गुलमोहर, आवळा, पर्जन्यवृक्ष, लाजाळू. पाचवा आहे, एकच बी असणारी फळे. आंबा, नारळ, खारीक, जांभूळ इत्यादी. यानंतर प्रश्न चौथा अ आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. 4 गुणासाठी हा तक्ता दिला आहे. अन्नपदार्थ ज्या ठिकाणी लिहून दिला आहे त्यामध्ये कोणती भेसळ केली जाते त्या पदार्थाची नावे लिहायची आहे. भेसळीचे पदार्थ जिथे लिहून दिला आहे ती कोणत्या पदार्थात केली जाते ते अन्नपदार्थ लिहायचं आहे. तर दुधामध्ये भेसळीचे पदार्थ आहेत पाणी आणि युरिया. लाल तिखट यामध्ये भेसळीचे पदार्थ आहेत विटांची भुकटी किंवा लाल रंग. आता भेसळीचे पदार्थ पपईच्या बिया कशामध्ये केल्या जातात, कोणत्या अन्न पदार्थामध्ये केल्या जातात, तर ते आहे काळी मिरी. आणि चौथा आहे अन्नपदार्थ आहे आईस्क्रीम. आईस्क्रीममध्ये भेसळीचा पदार्थ आहे धुण्याचा सोडा, कागदाचा लगदा. प्रश्न चौथ्यामध्ये ब आहे, शास्त्रीय कारणे लिहा. गुण आहेत 6. 3 प्रश्न दिले आहे, कोणतेही 2 लिहायचे आहे. एका प्रश्नासाठी 3 गुण आहेत. सरावासाठी या ठिकाणी आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरे लिहूयात. तर पहिला प्रश्न आहे, ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. उत्तर, वजन आणि मापे उदाहरण वजनाचे दगड, मोजपट्टी सततच्या वापरामुळे किंवा हाताळणीमुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे झिजतात किंवा त्यांचे मूळ आकारमान वजन बदलते. अचूकता त्यांच्या अचूकतेत झालेला हा बदल तपासण्यासाठी व पुन्हा निश्चित करण्यासाठी त्यांना प्रमाणित करणे. दुसरा प्रश्न आहे, जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते. काय कारण आहे? उत्तर, मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे गुरुत्वाकर्षण स्थिर असल्याने तिच्या गतीचे त्वरण देखील एकसमान राहते वातावरणाचा प्रतिरोध नगण्य मानल्यास. तिसरा प्रश्न आहे, हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. उत्तर, हिवाळ्यातील रात्री जमिनीचे तापमान आणि हवेचे तापमान खूप कमी होते. गवताच्या पाताचा पृष्ठभाग हा थंड झाल्यामुळे त्याच्या संपर्कात येणारी हवेतील बाष्प म्हणजे पाण्याची वाफ देखील अतिथंड होते आणि थंड झालेली बाष्प म्हणजेच वाफ पुन्हा पाण्याच्या लहान थेंबामध्ये म्हणजे दवबिंदू रूपांतरित होते. हवेतील बाष्प थंड होते आणि गवताच्या पानावर द्रव रूपात म्हणजे पाण्याच्या थेंबाच्या स्वरूपात जमा होते. त्याला दवबिंदू असे म्हणतात. अशा प्रकारे आपण प्रश्न चौथा पूर्ण केला आहे. प्रश्न 5वा आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. गुण आहेत 6. 3 प्रश्न दिले आहे. एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत. पहिला प्रश्न आहे, मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य आहे की नाही स्पष्ट करा. उत्तर, वीज वाहक ही छत्रीची दांडी जी बहुतेकदा धातूची असते, विजेची उत्तम वाहक असते. त्याचा धोका, अशा वेळी जर वीज पडली तर छत्रीमुळे वीज वाहून नेली जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे व्यक्तीला वीज पडून धोका म्हणजेच शॉक किंवा इंजुरी होण्याची शक्यता असते. दुसरा प्रश्न आहे, प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते. उत्तर,
प्रत्येक ग्रहाचे गुरुत्वीय बल वेगवेगळे असल्याकारणाने एकाच वस्तूचे वजन वेगवेगळ्या ग्रहावर वेगवेगळे भरते. तिसरा प्रश्न आहे, राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात? उत्तर, राजस्थानमध्ये वाळवंट असल्याने तापमान अधिक असते. पांढरा रंग कमी उष्णता शोषून घेतो, म्हणून राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात. यानंतर प्रश्न 5व्यामध्ये ब आहे, अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा. गुण आहेत 2. काही प्राण्यांची नावे लिहून दिली आहेत. ते आहेत वाघ, गाय, गिधाड, जीवाणू, हरिण, शेळी, मानव, कावळे, सिंह, म्हैस, चिमणी, बेडूक, झुरळ, गोचिड. याचे वर्गीकरण आपल्याला शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी, स्वच्छताकृमी प्राणी, मृतोपजीवी आणि परजीवी म्हणजे विघटक. विघटकमध्ये मृतोपजीवी आणि परजीवीमध्ये येते. या प्राण्यांचे आपल्याला यामध्ये वर्गीकरण करायचे आहे. तर शाकाहारी प्राणी यामध्ये येते म्हैस, गाय, हरिण, शेळी. मांसाहारी प्राणी यामध्ये येते वाघ, गिधाड. मिश्राहारी प्राणी यामध्ये येते मानव, चिमणी. स्वच्छताकर्मी प्राणी यामध्ये येते कावळे, जीवाणू. विघटक यामध्ये मृतोपजीवी आणि परजीवी. मृतोपजीवी यामध्ये येते जीवाणू आणि परजीवी यामध्ये येते गोचिड. अशा प्रकारे आपल्याला अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करता येते. यानंतर आहे प्रश्न 6वा अ, सुबक नामनिर्देशित आकृती काढा. कोणतीही 1, 2 दिले आहेत. त्यासाठी 2 गुण आहेत. सोटमूळ, या ठिकाणी आपण दोन्ही आकृत्या काढूया, व्यवस्थित नावे देऊयात. तुम्ही या आकृतीचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. दुसरा आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शी. अशा प्रकारे आपण हा प्रथम सत्र परीक्षेचा सराव करण्याचा प्रयत्न केला आहे. सराव पेपर अभ्यासला आहे. अशा प्रकारे वर्ग 7वी विषय सामान्य विज्ञान, प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा किंवा नमुना परीक्षा अभ्यासली आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ अभ्यासण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.